आता बऱ्याच वेळेला माझ्याकडे कधी कधी कंप्लेन येत असतात की सर एफ आय आर पोलीस नाकारत आहेत, घेत नाही आहेत. बघा, एफ आय आर रजिस्टर करून घेणं हे पोलिसांची जिम्मेदारी आहे. हे कायद्यानं जिम्मेदारी आहे. कुठलंही पोलीस स्टेशन हे नाकारू शकत नाही. पण बऱ्याच वेळेला असं काय होतं की समजा समोरची पार्टी जर राजकारणातली वगैरे आहे, मोठी आहे, बिझनेस फॅमिलीशी निगडीत आहे, तर पोलीस हमेशा कोऑपरेट त्या केसमध्ये करत नाही. म्हणून ठीक आहे, पण त्या केसमध्ये आपण काय करू शकतो हे मी सांगतोय. जर पोलिसांनी एफ आय आर रजिस्टर करून घेण्यासाठी जर नाकारलं असेल तर आपल्याला काय करायचं मी हे सांगतो. पहिली स्टेप आहे, तुम्हाला पुरावे वगैरे थोडेसे गोळा करायचेत आणि जे काही आता समजा तहसील लेवलचं पोलीस स्टेशन असेल तर तुम्ही त्यांच्या सिनियरशी बोलून पुन्हा एफ आय आर रजिस्टर करण्याचा प्रयत्न करू शकता. म्हणजेच प्रत्येक पोलीस स्टेशनला वरिष्ठ अधिकारी वगैरे असतात, तर तुम्ही तुमच्या समस्या मांडू शकता. जसं की सर्कल इन्स्पेक्टर असेल, DYSP असेल, SP असेल, DIG असेल, या लेवल फॉलो करून तुम्ही ट्राय करू शकता की तुमचा एफ आय आर हा नोंदवला गेला पाहिजे. आणि हा म्हणजे हे अनिवार्य आहे, पण बऱ्याच वेळेला घेत नाहीत. या माझ्या पण केसमध्ये झालं होतं की म्हणजे बऱ्याच आमदार किंवा त्याचे काही शक्यपंजे कार्यकर्ते होते किंवा त्याचे आमदाराचे, आता मला नाव नाही घ्यायचं, म्हणजे त्याचे रिलेटिव्स वगैरे सुद्धा येऊन तिथे नाचत होते की बाबा एफ आय आर घेऊ नका किंवा खोटा एफ आय आर करा, खोटा एफ आय आर करा. अशा बऱ्याच भानगडी झालेल्या आहेत. पण ठीक आहे, ठीक आहे, मला त्याच्याबद्दल नाही बोलायचं. म्हणजे मला सांगायचं आहे काय की तर बऱ्याच वेळेला असं होतं आणि त्याच्यामुळे त्या पोलीस स्टेशनकडून आपल्याला योग्य तो प्रतिसाद मिळत नाही आणि एफ आय आर आपला रजिस्टर करून घेतल्या जात नाही. जर असं असेल तर आपण त्याला कसं डील करू शकता हे समजून घेणं अतिशय महत्त्वाचं असतं. म्हणून पहिलं मी सांगितलेलं आहे की एफ आय आर परत तुम्ही वरिष्ठाकडे कंप्लेंट करून रजिस्टर करायचा प्रयत्न करू शकता. ही पहिली स्टेप आहे. दुसरी, समजा वरिष्ठ पण आपल्याला मदत करत नाही आहे, मग पुढची स्टेप काय? तर पुढच्या स्टेपसाठी मॅजिस्ट्रेट म्हणजेच जजकडे तुम्ही डायरेक्टली सेक्शन 156 CRPC अंतर्गत डायरेक्टली तुम्ही जजकडे आपला अर्ज देऊ शकता. आणि मग मॅजिस्ट्रेट म्हणजेच जज हे पोलिसांना एफ आय आर नोंदविण्याचा आणि तपासाचा डायरेक्टली आदेश काढत असतात. जर तुम्ही पोलिसांकडे जरी कंप्लेंट केली तरी ती मॅजिस्ट्रेटकडे जाते शेवटी सुनावणीसाठी. आणि जर तुम्हाला पोलिसांनी जर सहकार्य नाहीच केलं तर तुम्ही डायरेक्टली मॅजिस्ट्रेटकडे येऊन अर्ज देऊ शकता. मग पोलीस काहीही करू शकत नाही त्या केसमध्ये. म्हणून बऱ्याच वेळेला मी सांगत असतो लोकांना, पोलीस ऐकत नाही आहे, ठीक आहे, तुम्ही डायरेक्टली मॅजिस्ट्रेटकडे जावा. मॅजिस्ट्रेटकडे तुमची कंप्लेंट तुम्हाला रजिस्टर करण्याचा अधिकार आहे. एक वकील निवडा आणि डायरेक्टली कोर्टामध्ये केस टाकून द्या आणि कोर्टामधून त्याच्यावरती प्रेशर आल्याच्या नंतर ते एफ आय आर रजिस्टर करून घेणं, त्याला म्हणजे पोलिसला ते अनिवार्य आहे, तर ते करायलाच लागणार आहे. पोलीस कोऑपरेट करत नसतील तर कोर्टाकडे जायचं आहे. तिसरा पण पर्याय याच्यामध्ये आहे. समजा त्याला रिट म्हणतो आपण, उच्च न्यायालयात किंवा सर्वोच्च न्यायालयात रिट पिटिशन तुम्ही डायरेक्टली दाखल करू शकता. मग न्यायालयाकडून पोलिसांना एफ आय आर नोंदविण्यास बाध्य करण्याचा आदेश आपण मिळू शकतं. जसं की बऱ्याच वेळेला काय होतं, आता समजा एखादी गव्हर्नमेंटच्या पदावरची व्यक्ती आहे किंवा एखादी आमदार वगैरे आहे किंवा खासदार वगैरे व्यक्ती आहे. आता यांच्या केसमध्ये जर आपण कधी जर समजा एफ आय आर रजिस्टर करायचा प्रयत्न केलाच तर आपल्याकडे पुरावे असून सुद्धा पोलीस स्टेशन कोऑपरेट करत नाही आणि एफ आय आर रजिस्टर करून घेत नाही. मग त्या केसमध्ये तुम्ही डायरेक्टली थोडेसे जास्त पैसे खर्च करून चांगले वकील हायर करून रिटसाठी प्रयत्न करू शकता. तुमच्याकडे जे सबूत वगैरे आहेत ते तुम्ही डायरेक्टली सर्वोच्च न्यायालय जे आपल्या देशाचं आहे, ज्याला आपण सुप्रीम कोर्ट म्हणतो, किंवा हायकोर्टामध्ये सुद्धा तुम्ही धाव घेऊ शकता. तिथून डायरेक्टली रिट पिटिशन फाईल करायचा. रिट जशी अप्रूव्ह झाली तशी डायरेक्टली त्याची कॉपी आणून पोलीस स्टेशनला द्यायची किंवा पोलीस स्टेशनला ते ऑर्डर येतच असते त्या त्या तहसीलच्या. आणि त्यांना मग कुठलाही पर्याय राहत नाही, त्यांना केस रजिस्टर करून घेणं हे अनिवार्यच असतं. तर ही होती तिसरी स्टेप. चौथी इथे आहे,
पोलीस कंप्लेंट अथॉरिटी पण आहे, त्याच्याकडे तुम्ही डायरेक्टली पोलिसांच्या गैरवर्तणुकीबद्दल किंवा ज्या अधिकाऱ्याने तुमची कंप्लेंट घेतलेली नाही आहे किंवा जे तुम्हाला जर एखाद्याने गैरवर्तन केलेलं असेल तर तुम्ही त्याच्या अगेन्स्टमध्ये पोलीस कंप्लेंटसुद्धा करू शकता, ज्याच्यामध्ये पोलीस कंप्लेंट अथॉरिटी म्हणून सेपरेट बॉडी आहे, त्याच्या विरोधात तुम्ही तुमचे जेवढे काही पुरावे वगैरे किंवा तुमच्या डिटेल्स आहेत त्या तुम्ही देऊन त्या फाईल करू शकता. आणि 5वा ऑप्शन आहे मानव अधिकार आयोग. राष्ट्रीय आणि राज्य मानव अधिकार आयोगाकडे तुम्ही तक्रार करू शकता. पोलिसांच्या त्रुटी, त्यांचा अत्याचार आणि त्यांच्याबाबत जे तुम्हाला काही प्रॉब्लेम्स आहेत ते तुम्ही सगळे प्रॉब्लेम्स तिथे मानव अधिकार आयोगाकडे मांडू शकता आणि तिथून तुम्हाला म्हणजे नक्कीच सहकार्य होतं. आणि एवढं होऊनही समजा होत नसेल तर तुम्ही तुमचे पॉलिटिकल कनेक्शन्स वगैरे पाहिजेत. समजा सत्ताधारी मदत करत नसेल तर विरोधी पक्षाकडे जाऊ शकता आणि विरोधी पक्ष करत नसेल तर सत्ताधाऱ्यांकडे जाऊ शकता आणि तिथूनही तुम्हाला FIR रजिस्टर करण्यासाठी मदत होत असते. आता महत्त्वाचा मुद्दा सांगतो. मॅजिस्ट्रेट 156(3)च्या अंतर्गत केवळ तपासाचा आदेश देतात, पण FIR नोंदविण्याचा आदेश देणे देखील आवश्यक आहे. जर मजिस्ट्रेट आदेश देतात पण पोलीस ते न पाळतात तर मजिस्ट्रेटला त्या अधिकाऱ्याविरुद्ध कारवाई करण्याचा सुद्धा अधिकार असतो. बऱ्याच वेळेला होतं कोर्ट आदेश देतं, परंतु काही माजुरडे जर पोलीस अधिकारी जर तुमच्या प्रशासनात असतील तर ते तुम्हाला कोऑपरेट करणार नाहीत. मग अशा अधिकाऱ्यांची नोकरी घालण्याचा निर्णय कोर्ट घेऊ शकते, परंतु त्याच्यासाठी तुम्हाला वेळोवेळी कोर्टाचं फॉलोअप घ्यायचं आहे आणि कोर्टाच्या या निदर्शनास आणून द्यायचं आहे की हे अधिकारी म्हणजे योग्य नाही आहेत आणि त्यांची लायकी इथे प्रशासनामध्ये काम करण्याची नाही आहे. हे तुम्ही जर दाखवून दिलं तर ज्या अधिकाऱ्याने तुमची केस घेतलेली नाही आहे किंवा तुम्हाला परेशान केलेलं आहे त्याच्यावरती सुद्धा गुन्हा नोंदवता येतो. तर ह्या सगळ्या प्रोसेस आहेत जर तुमचा कोणी FIR घेत नसेल तर मग आता तुम्हाला टेन्शन घेण्याची काहीच हरकत नाही. जर तुम्हाला काही माहिती लागलीच तर कॉन्टॅक्ट मी कमेंटमध्ये डिस्क्रिप्शनमध्ये देतोय, तुम्ही त्या कॉन्टॅक्टवरती कॉल करून जी माहिती पाहिजे ती माहिती तुम्ही घेऊ शकता. तर व्हिडिओ कसा वाटला त्याच्यासाठी कमेंट नक्की करा आणि आपल्या जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचा जेणेकरून त्यांना याची माहिती भेटेल. तर धन्यवाद व्हिडिओ पाहिल्याबद्दल. परत एका पुन्हा एपिसोडमध्ये भेटूयात आणि वेगळ्या विषयावरती आपलं रोखठोक मत मांडूयात. थँक्यू.